कल्याण शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आहे। शहराच्या प्रवेशद्वारावरच खड्डेच खड्डे पडल्याचं दिसून येतंय आणि याचा वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। शहरातले डांबरी रस्त्यांची अवस्था ही अत्यंत बिकट झाली आहे। पावसाळ्यामध्ये डांबरी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे आणि त्यामुळे या खड्ड्यांच्या त्रासातून कधी सुटका होईल असा सवाल वाहनधारक करतात। कल्याणमधल्या रस्त्यांची परिस्थिती पहा, अक्षरशः रस्त्यांची चाळण झालेली आहे, मोठमोठाले खड्डे पडलेत आणि अशा खड्ड्यांमधून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। शहरातल्या डांबरी रस्त्यांची इतकी भयानक अशी अवस्था झाली आहे। पावसाळ्यामध्ये डांबरी रस्त्यांची ही चाळण झाल्याचं दिसतंय आणि या खड्ड्यांच्या त्रासातून आता कधी सुटका होणार असा सवाल हे वाहनधारक करतात। आणि काय नेमकी परिस्थिती आहे कल्याणमधल्या रस्त्यांची आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधले जे मुख्य रस्ते आहेत ते काँक्रिटीकरण झालेले आहेत, तर काही जे रस्ते आहेत ते डांबरीकरण आहेत आणि जे डांबरीकरण रस्ते त्या रस्त्याची पाहू शकता आपण की मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे। कल्याणचा मुख्य जो प्रवेशद्वार आहे तो ठाणा मुंबईला जाणारा जो रस्ता आहे या रस्त्याची अक्षरशः चालण झालेली आपण पाहू शकताय। महानगरपालिकेने खड्डे भरण्यासाठी 28 करोड रुपयाची मंजुरी देण्यात आलेली आहे, तर 22 करोड रुपये जे आहे हे खर्चासाठी ठेवण्यात आलेले आहेत। कल्याणचे पत्रीपूल असेल किंवा सुभाष चौक असेल, वालदुने असेल, अनेक जे चौक आहेत त्याचप्रमाणे जे अंतर्गत छोटे छोटे रस्ते आहेत या रस्त्यांमध्ये सुद्धा बरेचसे जे रस्ते आहेत ते खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होते, त्याचप्रमाणे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे। कॅमेरामन स्वप्नील शिटवसह आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण।